बीड प्रकरणाची एसआयटी चौकशी करा असं पहिलं पत्र मीच दिलं होतं असं विधान पंकजा मुंडेंनी केलं. तसंच देवेंद्र फडणवीस या प्रकरणात कुणालाही क्षमा करणार नाहीत अशी ग्वाही पंकजा मुंडेंनी दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडनं सरेंडर होताना वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली. ही कार अजितदादांच्या ताफ्यात होती असा आरोप विरोधकांनी केला. राजीनाम्याच्या चर्चांवर मंत्री धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली. मी राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं. नैतिकतेला धरून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. सरकारनं संवेदनशीलपणे या विषयावरती चर्चा करावी, सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना मुंबईत भेटायला यावं लागतं, हे दुर्दैवी आहे अशी खंत संभाजीराजेंनी बोलून दाखवली. तर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी का घाबरतायत असा सवालही त्यांनी केला. तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजप आमदार पुरावे नसताना थेट आरोप करतात यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत आणखी एक दावा केलाय. बीडमधील वाल्मिक कराडचे 4 ते 5 वाईन शॉप्स आहेत आणि प्रत्येक दुकानाचा बाजारभाव 5 कोटी रुपये असा आरोप करत त्यांनी याबाबत फडणवीसांना पत्र पाठवलं. बीड प्रकरणातला तपास ही केवळ धुळफेक आहे, खरे आरोपी बाहेरच आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला. बीडमध्ये संपूर्ण पोलीस खातं बरखास्त करा, एसआयटीमधील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली. अजितदादा अपघाती नेते आहेत, पुरावे समोर येऊनही अजितदादांना आता कोणते पुरावे हवेत असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारलाय. आम्हाला देखील पुराव्याशिवाय जेलमध्ये टाकलं होतं अशी टीका राऊतांनी केली. सुरेश धस म्हणतात आणि माघार घेतात, वरून दट्ट्या मिळाला दबाव आला की धस मागे फिरतात अशी टीका राऊतांनी केली. सुरेश धस यांनी निर्भयपणे लढाई सुरू ठेवावी, आम्ही त्यांच्या सोबत आहोत असं संजय राऊत म्हणाले. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष सुरू झाला. यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजाविरोधात वंजारी समाजाच्या समर्थनार्थ मराठवाड्यामध्ये प्रतिमोर्चा काढणार असा इशारा सरकारला दिलाय. लातूरच्या बोरगाव काळे भागामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. देशमुखांच्या मारेकऱ्यांना पकडा, धनंजय आणि पंकजा मुंडेंनीही पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसोबतच नागरिकांनी आंदोलन केलं. त्यामुळे लातूर बार्शी रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला. लातूरच्या रेणापूर भागामध्ये नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणी विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजानं अंबाजोगाई ते लातूर महामार्गावरती चक्काजाम केला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. पुण्यामध्ये भाजपनं ठाकरे गटाला धक्का दिला. ठाकरे गटाच्या 5 नगरसेवकांनी भाजपात पक्षप्रवेश केला. विधानसभेत जे झालं ते विसरा, महापालिकेच्या तयारीला लागा असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेत. पालिका निवडणुकीपूर्वी नेत्यांची एक टीम याबाबत आढावा घेणार आहे. धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. बीडनंतर आता धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना देण्यास मराठा समाजानं विरोध केला. मराठा समाजानं प्रशासनाला निवेदन देत धनंजय मुंडे बीडसोबतच धाराशिवचे पालकमंत्री नकोत म्हणून उपोषण केलंय. राज्यातील गुन्हेगारी विरोधात लवकरच आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवारांनी दिली. देशात जातीवाद नसला पाहिजे, सर्वांनी देशाचा आधी विचार करायला हवा असं ते म्हणाले. नागपुरात एचएमपीव्हीचे 2 संशयित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ माजली. 7 आणि 13 वर्षीय मुलाला एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाली. स्थानिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. रुग्ण आढळलेला नसला तरी खबरदारी म्हणून शासकीय रुग्णालयात बेड राखीव ठेवण्यात आलेत. तसंच वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक घेऊन अधिष्ठात्यांना सूचना केल्या. एचएमपीव्ही व्हायरसमध्ये घाबरण्यासारखं काहीही नाही. एचएमपीव्हीचा चीनमधील व्हायरसशी काहीही संबंध नाही. नावं सारखी असल्यामुळे संभ्रम निर्माण झालाय अशी प्रतिक्रिया नागपूरच्या मेडिट्रेना हॉस्पिटलमधील संचालक समीर पालतेवारी यांनी दिली. एचएमपीव्ही विषाणूमुळे घाबरण्याची गरज नसल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री नड्डांनी सांगितलं. तसंच हा
नवीन विषाणू नाही. 2001 मध्ये हा पहिल्यांदा आढळलेला होता. सरकार यासाठी तयार असून आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. HMPV जुना व्हायरस आहे. यामध्ये भीतीचं कुठलंही कारण नाही. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. अशा लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, असं एम्सचे डायरेक्टर प्रशांत जोशींनी सांगितलं. HMPV विषाणूचा धोका कमी आहे, त्यामुळे कुणी घाबरून जाऊ नये. सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं. राज्यामध्ये HMPV विषाणूचे 2 रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. नवी मुंबई पालिकाही सतर्क झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानं नेरूळच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात वॉर्ड तयार केला. यात 10 बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशामध्ये HMPVचे रुग्ण आढळले असल्यामुळे पुणे महापालिकेनं आरोग्य यंत्रणा सतर्क करत उपाययोजना सुरू केल्या आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी नायडू सांसर्गिक रुग्णालयात 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केलाय. पुण्यामध्ये HMPV रोखण्यासाठी पालिकेकडून खबरदारी घेण्यात येते. हॉस्पिटल बेड्स राखीव ठेवण्याच्या हालचाली सुरू असून आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. HMPV व्हायरसचा धोका वाढत असताना नाशिकचा आरोग्य विभाग सतर्क झालाय. जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त बेड आणि ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान रुग्णांची संख्या वाढली तर स्वतंत्र कक्ष उभारणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालकांनी दिली. छत्तीसगडमध्ये जवानांना ठार मारण्याच्या माओवाद्यांचा कट सुरक्षा दलानं उधळून लावला. सुकमाच्या कोंटा गोलापल्ली मार्गावरती माओवाद्यांनी 10 किलोचा आयडी पेरून ठेवला होता. सीआरपीएफच्या जवानांनी या शोध मोहिमेत आयडी शोधून निष्क्रिय केला. राज्यातील व्याघ्र प्रकल्पात मोबाईलला बंदी घालण्यात आली आहे. उमरेड करंडामधील घटनेनंतर मोठा निर्णय घेण्यात आलाय. पर्यटकांनी उमरेड करंडामध्ये वाघणीचा मार्ग रोखला होता. बोईसर तारापूर MIDCतील नामांकित असलेल्या विराज प्रोफाईल कंपनीवरती आयकर विभागानं छापा टाकला. स्टेनलेस स्टील तयार करणाऱ्या कंपनीवरती छापा पडल्यानं खळबळ माजली. मकर संक्रांतीसाठी भुसावळमधील बाजारपेठांमध्ये मध्य प्रदेश, गुजरात, विदर्भातनं मोठ्या प्रमाणात पतंग दाखल झालेत. प्लास्टिक आणि कागदी पतंगाला सर्वाधिक मागणी आहे. शिवाय कापडी पतंग सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीत प्रसिद्ध असलेल्या सोन्या बैलाच्या मालकांची दादागिरी समोर आली. सोन्या बैलाचे मालक जयेश आणि धरम पाटील यांनी नळ कनेक्शनवरनं दादागिरी करत मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून दोघांवर गुन्हा दाखल झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातील बोळावी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मुश्रीफ गटाच्या आनंदा पाटील यांची बिनविरोध निवड झाली. बोळावी ग्रामपंचायतीच्या विजयात मोलाचा वाटा असणाऱ्या आनंदा पाटील यांची उपसरपंचपदी निवड होताच मुश्रीफ गट आणि युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. राहताच्या तलाठी कार्यालयात आणि मंडळ अधिकारी कार्यालयात आधुनिक वाचनालय सुरू करण्यात आलंय. एका QR कोडच्या माध्यमातून नागरिकांना मोबाईलवरती पुस्तकं वाचता येणार आहेत. ठाण्यामध्ये महावितरण कर्मचारी आणि संघटना नव्या प्रीपेड मीटर विरोधात आक्रमक झाल्यात. द्वार सभा घेऊन कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलकोबीच्या 2 एकर शेतीवरती रोटावेटर फिरवण्यात आलाय. बाजारात भाव मिळत नसल्यामुळे, खर्च निघत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना थेट शेतावरती रोटावेटर फिरवला. हिंगोलीमध्ये शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचं 3 महिन्यांचं मानधन रखडलंय. इंधन आणि भाजीपाल्याचं बिलही न मिळाल्यामुळे जवळपास 2000हून अधिक महिला आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून आंबेगावातील लौकी गावात बिबट्यांनी धुमाकूळ घातला. चालत्या दुचाकीवर बिबट्यानं हल्ला केला. अखेर एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. मात्र उर्वरित 2 ते 3 बिबट्यांना पकडा अशी मागणी स्थानिकांनी केली. वर्ध्यामध्ये नगरपालिकेनं शहरातील अतिक्रमणधारकांवरती धडक कारवाई केली. दरम्यान लहान दुकानदारांकडून अतिक्रमण काढण्याला विरोध करण्यात येतोय. तापी नदी पात्रातील बंधाऱ्याच्या उत्तरेकडील भागात गळती लागली, त्यामुळे पाण्याची नासाडी होतीये. पालिकेनं बंधाऱ्याची काँक्रीटऐवजी गाळ माती खडी टाकून डागडुजी केली, तरी देखील भगदाड कायम असल्यामुळे पाणी वाया चाललंय. विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या जवळपास 30 ते 35 उमेदवारांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे. यावरती सुनावणी कधी होते हे पाहावं लागणार आहे. हिंगोलीच्या बहुतांश शाळांमध्ये मागील जवळपास 10 दिवसांपासून शाळेतील खिचडीचा तांदूळ संपलाय. अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा तांदूळ पोहोचला नसल्यामुळे खिचडी बंद आहे. त्यामुळे चिमुकल्यांना घरून डबा आणावा लागतोय. गोंदिया जिल्ह्यातील तरुण मुलामुलींना मैदानी स्पर्धेत वाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पहिल्यांदाच 100 आणि 1600 मीटर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं.
बारामतीत खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि दुधाला दरवाढ मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोल्हापूरच्या भोगावती बसस्टँड परिसरात ब्रेकडाऊन झालेल्या एसटीमधील प्रवासी दुसऱ्या एसटीमध्ये घेण्यावरनं 2 कंडक्टरमध्ये हाणामारी झाली. विनंती करण्यासाठी गेलेल्या कंडक्टरला दुसऱ्या बसच्या कंडक्टरनं बेदम मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. इंदापूर तालुक्यातील सणसर बस स्थानकासमोर भर दिवसा माजी ग्रामपंचायत सदस्यावरती जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये मालोजी गायकवाड जखमी झालेत. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत समितीला 50,000 देऊन सुद्धा गटविकास अधिकाऱ्यांना अतिक्रमण नियमानुकूल न केल्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यानं पंचायत समितीच्या कार्यालयातच विष प्राशन करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. विष प्यायल्यानंतरही 1 तास शेतकरी कार्यालयात पडून होता. शेवटी पोलिसांनी माहिती मिळताच त्याला रुग्णालयात दाखल केलं. वाडा तालुक्यात शेकडो नागरिकांवरती भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर आता नगरपंचायतीकडनं कुत्र्यांचं निर्बीजीकरण करायला सुरुवात झाली आहे. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचं काम नगरपंचायतीनं हाती घेतलंय. मावळ तालुक्यात बांगलादेशी घुसखोरी करून राहत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. देहू रोड आणि तळेगाव MIDC परिसरात 4 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलंय. श्री क्षेत्र मोहटा देवी गडावरती शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी भक्तांच्या उत्तम आरोग्य आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. नाशिकमधील टिळकवाडी भागात एका दाम्पत्यानं विष प्राशन करत आत्महत्या केली. याच दाम्पत्याच्या लहान मुलाच्या लग्नाची घरामध्ये तयारी सुरू असताना आईवडिलांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ माजली. अद्यापही आत्महत्येचं खरं कारण समोर आलेलं नाही. गोंदिया जिल्ह्यामध्ये सिकलसेल आजाराचे जवळपास 1508 रुग्ण आहेत. महिन्याकाठी 15 नागरिकांना रक्ताची गरज भासते. कराडमधनं यशवंतराव चव्हाण स्मृती सदन आणि वाचनालय परिसर मद्यपींचा अड्डा बनल्याचं समोर आलंय. परिसरात दारूच्या बाटल्या आढळल्या असून प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय. पोलीस दल स्थापना दिनाचं औचित्य साधत सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीनं रेझिंग डे आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. पोलीस स्थापना दिनानिमित्तानं रेझिंग डे सप्ताह सुरू आहे. या निमित्तानं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यावेळी भिवंडीतही नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी पोलिसांकडनं पथनाट्य सादर केली जात आहेत. बीडमध्ये गोळीबार करणाऱ्या 3 सोबतच गुन्हा दाखल असलेल्या 74 जणांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय. उर्वरित परवानाधारकांची पडताळणी सुरू असून आतापर्यंत 303 परवाने रद्द केलेत. चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव उपवन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गाव परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा संचार वाढलाय. वाघ बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाला कसरत करावी लागत असताना जंगल परिसरात वावरणारा दुर्मिळ उदमांजर हा प्राणी चक्क नवरगावातील एका घरात अचानकपणे आढळला. मांजापासून होणाऱ्या अपघातावरती छत्रपती संभाजीनगरातील बांबू व्यावसायिकांना भन्नाट जुगाड केलाय. व्यावसायिक एका बांबूच्या छोट्या काडीनं दुचाकीच्या हँडलवरती एक कमान तयार करून देत असून त्यामुळे चालकाच्या जीविताला होणारा धोका टाळण्यासाठी मदत होणार आहे. नंदुरबार नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी वसुलीचा धडाका लावलाय. पालिकेच्या थकीत करापोटी 12 मालमत्ता सील करण्यात आल्या, तर 34 कोटींच्या वसुलीचं आवाहन पालिकेसमोर आहे. मिरजेतील वखारबाग वेताळबा नगर या परिसरातील एका घरातील 5 जनावरं अचानक दगावली. त्यात एका बैलाचा तर एका बोकडाचा 3 शेळ्यांचा समावेश आहे. जनावरांच्या मालकानं ही जनावरं विषबाधेमुळे दगावली असल्याचा संशय व्यक्त केलाय. नाशिकमधील बहुचर्चित वादग्रस्त भूसंपादनाची अखेर चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे रातोरात भूसंपादनाचा 55 कोटींचा मोबदला दिल्यामुळे तत्कालीन आयुक्त अशोक करंजकर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जातोय. सामान्य वाहन चालकांमध्ये हेल्मेट वापराबद्दल जनजागृती करण्यासाठी हेल्मेट बाईक रॅली काढण्यात आली. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयानं नवीन निकष आणि तंत्रज्ञानाच्या आधारावरती केलेल्या मोजणीत महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रात 35% वाढ झाली आहे. बंदर विकास कामांमुळे सागरी अंतर वाढतंय. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी मंदिर समितीनं उपलब्ध केलेला लाडू प्रसाद आवर्जून घेतात. 2024 सालात लाडू प्रसादातून 5,80,42,000 उत्पन्न मिळालंय. सांगली पाटबंधारे कार्यालयात म्हैसाळ सिंचन योजनेचे पंप सुरू करण्यासाठी आमदार सुरेश खाडेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी 10 जानेवारीपासून योजना सुरू करण्याचे आदेश त्यांनी शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे आता शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपणार आहे.
यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. विदर्भ मराठवाडा सीमेवरती प्रस्तावित निम्न पैनगंगा प्रकल्पाचं बांधकाम आणि पुनर्वसनाची कामं तातडीनं सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा मिळावा यासाठी रविकांत तुपकरांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांसोबतच कृषी अधीक्षक कार्यालयात धडक देत तुपकरांनी ठिय्या दिला. महाडचं ट्रॉमा केअर युनिट पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याची मागणी महाडच्या नागरिकांनी केली. 8 दिवसात मागणी मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. चाकण शिक्रापूर मार्गावरती झालेल्या अपघाताच्या निषेधार्थ पिंपळे ग्रामस्थांनी चाकण शिक्रापूर रस्ता रोखून रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी रस्त्याचं तत्काळ रुंदीकरण करण्यात यावं, यासोबतच उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. धाराशिवमध्ये सामान्य नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं. रस्ते विकास आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांमध्ये होत असलेल्या विलंबाविरोधात नागरिक आक्रमक झाले. कोपरगाव ते सावळीवीर फाटा रस्त्यावरती काँक्रिटीकरणाच्या कामामुळे धुळीचं साम्राज्य पसरले आणि या धुळीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. लातूर ते टेंभुर्णी या महामार्गावरील रखडलेल्या कामाच्या ठिकाणी डांबरीकरण करून देण्यात यावं, या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय आणि काम रखडल्यामुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलंय. माणसांनाच नाही तर पशुपक्ष्यांसाठी घातक आणि जीवघेणा ठरत असलेल्या नायलॉन मांजा विरोधात येवल्यात पोलिसांसह विद्यार्थी रस्त्यावरती उतरले. नायलॉन मांजा विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली. पैठण तालुक्यातील पुनर्वसित पिंपळवाडी पिराची येथील बुद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा नसल्यामुळे नागरिक संतप्त आहेत. यावेळी स्मशानभूमीच्या जागेसाठी गावकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं. अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पाल येथील खंडोबा यात्रेला 9 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. शनिवारी 11 जानेवारीला यात्रेचा मुख्य दिवस असून भाविकांच्या सुविधांसाठी प्रशासन आणि देवस्थान ट्रस्ट सज्ज झालंय. बदलापुरातील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरनं रुग्णांसोबत उद्धटपणा केल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला. यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालयाला कुलूप आणि चावी भेट दिली. अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय, तर गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सीमा भिंतीवर काटेरी तार लावण्यात आली आहे. बदलापूर एमआयडीसी भागातील प्रदूषण कमी होणारे या भागामध्ये केमिकल कंपन्यांमधून निघणारं सांडपाणी वाहून नेण्यासाठी भुयारी गटाराची 128 कोटींची योजना मंजूर करण्यात आली. भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती पहाटेपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वसईच्या चिंचोटी परिसरापासून घोडबंदरच्या फाउंटनपर्यंत वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहन चालकांसोबतच प्रवासी देखील हैराण झाले. 10% व्याजाचं आमिष दाखवत टोरेस नावाच्या आर्टिफिशियल डायमंड विक्री करणाऱ्या कंपनीनं गुंतवणूकदारांची फसवणूक केली. कल्याणमधील गुंतवणूकदार सुद्धा संतप्त झालेत. यावेळी कल्याणमधील खडकपाडा पोलिसांनी दुकानाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात ठेवणार.